जय मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी बरेच दिवसापासून वेळ काढत होतो की ग्राउंडवरती एकतरी व्हिडिओ टाकावा, पण मला काही ड्युटी असल्यामुळे वेळ भेटला नाही, त्यासाठी माफ करा. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरणे हे सुरू झाले. कदाचित तुम्ही पण फॉर्म भरलाच असेल. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, जेणेकरून आपल्याला काही अडचण नको यायला. कारण की आपल्याला फॉर्म भरण्याचे दिवस हे खूप कमी दिलेले आहेत. 1 महिना तरी त्यांनी द्यायला पाहिजे होतं, पण खूप कमी दिवस दिले. 31 मार्च ही शेवटची तारीख आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची. शेवट काय होतं मित्रांनो, 7-8 दिवस राहिले ना, वेबसाईट पण खूप जाम होऊन जाते. त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरण्याला आपल्याला खूप अडचणी येऊन जातात. त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढं लवकर फॉर्म भरून. मित्रांनो, आपण मुद्द्याकडे येऊया की ग्राउंडची तयारी कशी करावी. मित्रांनो, मी ज्या पद्धतीने ग्राउंडची तयारी केली होती त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की ग्राउंडची तयारी तुम्ही कोणत्या पद्धतीने करावं. तुम्हाला त्याच्यामध्ये काही डेव्हलप करता आले तर तुम्ही करू शकता, पण मी ज्या पद्धतीने केली होती ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. जे मुलं नवीन आहेत, ज्या मुलांनी अजूनपर्यंत ग्राउंडची काही म्हणजे फक्त रनिंग चालू केले, प्रॅक्टिस चालू केले, पण आणखीन काही त्याचं नियोजन नाही केलं का कोणत्या पद्धतीने ग्राउंड करावं. मित्रांनो, मी जास्त दिवस काही प्रॅक्टिस केली नव्हती, पण मला भरतीचा अनुभव होता, ग्राउंडचा अनुभव होता, लेखीचा अनुभव होता. म्हणजे माझे सिलेक्शन हे 3ऱ्या भरतीमध्ये झालं. त्यामुळे मला 2 ते 3 भरतीचा ग्राउंडचा अनुभव पण होता, लेखीचा पण अनुभव होता. मित्रांनो, ज्या मुलांनी आता सुरुवात केली ग्राउंडला त्यांनी सर्वप्रथम काय करा की म्हणजे माझं तर 1600 आउट ऑफ होतं, ग्राउंड तर आउट ऑफ नव्हतं. 1600 आणि 100 चांगल्या पद्धतीने होतं. 1600 आउट ऑफ असल्या कारणाने मला ग्राउंडला बऱ्यापैकी चांगले मार्क यायचे. 40-42 एवढा स्कोर आहे त्या ग्राउंडला, पण काही 45 पर्यंत नाही गेला. पण लेखी चांगले असल्यामुळे मला काही जास्त भरतीला काही अडचण नाही आली. पण मित्रांनो, तुम्हाला जर ग्राउंडला पैकीच्या पैकी मार्क आले ना, तर मित्रांनो 100% तुमचं काम कसं बी होऊन जाते. लेखीला तुम्ही चांगल्या पद्धतीने कव्हर करून घ्या. पण तुमचं मित्रांनो ग्राउंडला जर चांगले मार्क आले तर आपलं सिलेक्शन होण्याचे खूप सारे चान्सेस असतात. कारण की बाकी मुलं जास्त करून ग्राउंडवरतीच भर देतात. ज्या मुलांचा अभ्यास असतो त्यांचा ग्राउंड नसतो, आणि ज्याचं ग्राउंड असतं त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास नसतोच. पण मग ह्या दोन्ही गोष्टी सिलेक्शन होण्यासाठी आवश्यकच आहेत. मित्रांनो, जेवढा तुम्हाला ग्राउंडला वेळ देता येईल तेवढा अभ्यासाला पण वेळ द्या, जेणेकरून आपलं सिलेक्शन ह्या वर्षी झालंच पाहिजे. जागा खूप आहेत मित्रांनो, आपल्याला काही 10 जागा घ्यायच्या नाही आहेत, आपल्याला फक्त 1च जागा घ्यायची आहे. मनात मित्रांनो एक चांगली जिद्द ठेवा का ह्या वर्षी आपल्याला भरती व्हायचंच आहे. तुमच्या मनात जर काही जिद्द नसेल ना मित्रांनो, तर तुम्ही किती बी प्रॅक्टिस करा, तुमचं सिलेक्शन अडकून जाते मित्रांनो. त्यामुळे ग्राउंडच्या वेळेस, प्रॅक्टिसच्या वेळेस जेवढे जिद्दीने आपल्याला ग्राउंड करता येईल तेवढ्या पद्धतीने तुम्ही करा मित्रांनो. कारण की ह्या वर्षी आपल्याला खाकी मिळवायचीच आहे. महाराष्ट्र पोलीस दलात आपल्याला भरती व्हायचंच आहे. प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या मुलांचं हेच स्वप्न आहे की आपल्याला म्हणजे अंगावरती खाकी चढली ना मित्रांनो का जीवन जगण्यात एक वेगळीच मजा वाटते. मित्रांनो, विषयाकडे येऊ की जे मुलं नवीन आहेत त्या मुलांनी सर्वप्रथम सुरुवात कशी करावी. मित्रांनो, तुम्ही सुरुवात या पद्धतीने करा. आपल्या आठवड्याचं नियोजन तुम्ही ठरवून घ्या की आज आपल्याला काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे. असं एक आठवड्याचं शेड्यूल बनवून घ्या. ग्राउंडचं पण जसं अभ्यासाचं करतो तसं ग्राउंडचं पण शेड्यूल बनवून घ्या. ज्यांनी आता सुरुवात केली त्यांनी 1 आठवडा मित्रांनो तुम्ही नॉर्मल पद्धतीने रनिंग करा. 3 ते 4 किलोमीटर तुम्ही नॉर्मल रनिंग करत जा. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही थोडंसं हळू पळा, दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये थोडंसं जास्त वेगाने पळा, नंतर 3ऱ्या दिवशी त्यापेक्षा थोडंसं जास्त वेगाने पळा. म्हणजे 1 आठवडा तुम्ही ह्याच पद्धतीने रनिंग करा. आज थोडंसं जास्त, उद्या त्यापेक्षा थोडंसं जास्त. म्हणजे रविवारपर्यंत तुम्ही 1 आठवडा तुम्ही ह्या शेड्यूलने रनिंग करा. हा आठवडा गेल्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवसापासून तुम्ही शेड्यूल बनवा की आज काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे. 1 आठवडा तुम्ही जर चांगली म्हणजे इंजुरी न होण्यासाठी मी तुम्हाला म्हणतो की नॉर्मल रनिंग करत जा. मित्रांनो, पहिल्या आठवड्याचा आपण शेड्यूल झाल्यानंतर आपण दुसऱ्या आठवड्यापासून आपल्या ग्राउंडचं शेड्यूलनुसार रोजच्या रोज प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस म्हणजे असं मित्रांनो की आपल्याला रोजच्या रोज रनिंग झाल्यानंतर 200च्या, 400च्या, 800च्या अशा स्प्रिंटा मारायच्या आहेत. तुम्हाला रोज नका मारू मित्रांनो, पण 2 दिवस आड तुम्ही ह्या अशा स्प्रिंटा मारत जा. समजा आज 200ची मारली तर उद्या 800ची मारा. नंतर मित्रांनो 200ची मारल्यानंतर 400ची, नंतर 400 झाल्यानंतर 800ची मारा. स्प्रिंटा मारण्याचं कारण म्हणजे मित्रांनो आपल्याला 1600चा टायमिंग कमी करायचा आहे. तुमचा जर 1600चा टायमिंग 6 येत असेल तर आपल्याला तो 5 पर्यंत कसा आणता येईल यासाठी आपल्याला स्प्रिंटा मारायच्या आहेत रनिंग झाल्यानंतर. सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही 200च्या मारा. 200च्या झाल्यानंतर 400च्या स्प्रिंटा मारा तुम्ही जास्तीत जास्त. 4 ते 5 तुम्ही रनिंग झाल्यानंतर स्प्रिंटा मारत जा रोजच्या रोज. रोज नाही जमलं तरी 2 दिवस आड मारत जा. स्प्रिंटा मारते वेळी काय काळजी घ्यायची मित्रांनो, जसं आपण रनिंग झाल्यानंतर 3-4 किलोमीटर रनिंग झाल्यानंतर थोडासा रेस्ट घ्या.
थोडंसं बॉडीला रेस्ट द्या, नंतर तुम्ही स्प्रिंट मारा. पहिली स्प्रिंट मारता वेळेस आपला काय टायमिंग येतो ते बघा. समजा 2 येतो तर तो रोजच्या रोज कसा कमी करता येईल यावर तुम्ही लक्ष द्या. समजा आज 2 मिनिटं बसला तर उद्या 1 मिनिट 50 सेकंद बसले पाहिजे. तिसऱ्या दिवशी आणखीन 2-4 सेकंद कमी करत जा. पहिली स्प्रिंट मारल्यानंतर मित्रांनो तुम्ही थोडासा रेस्ट घ्या, 10-12 सेकंद थोडासा रेस्ट घ्या. घसा जर सुकला तर थोडासा वल्ला करून घ्या. पहिली स्प्रिंट समजा तुमची 2 मिनिटात बसली आणि दुसरी स्प्रिंट समजा 1 मिनिट 50 सेकंदात बसली, तर त्या स्प्रिंटवरती थोडंसं लक्ष द्या. आपला स्पीड किती अंतरावर थोडासा कमी झाला किंवा जास्त झाला, तो टायमिंग कसा कमी आला याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तिसरी स्प्रिंट मारता वेळेस आपल्याला बरोबर अनुभव येऊन जातो की आपण कुठे कमी पडत आहोत किंवा कुठे जास्त वेग घेतो किंवा कुठं आपला स्पीड कमी होऊन जातो. हे आपल्याला रोजच्या रोज स्प्रिंटा मारल्यानंतर आपल्याला समजून जातं. आणि मित्रांनो स्प्रिंटा आपण जोरात स्प्रिंट मारतो त्यामुळे आपला स्टॅमिना बरोबर डेव्हलप होत जातो. त्यामुळे तुम्ही रनिंग झाल्यानंतर 400च्या आणि 800च्या स्प्रिंटा मारत जा. 400च्या झाल्यानंतर मित्रांनो 2 दिवस आड नंतर तुम्ही 800च्या मारा. 800च्या मारण्याचं कारण म्हणजे आपली 400ची प्रॅक्टिस तर झालेली असते, ती 400चा आपला स्टॅमिना असतो. पण जर आपण 800ची जर आणखीन घेतली ना तर तुम्हाला 2 राऊंड मारावं लागतात. 2 राऊंड मारण्यासाठी मित्रांनो आपल्याला आणखीन स्टॅमिना वाढवावा लागतो. त्यामुळे तुम्ही 800ची मारणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे 1600ला मित्रांनो आपल्याला 4 राऊंड मारावं लागतात. 400चे 4 राऊंड मारावं लागतात. मित्रांनो ज्यावेळेस तुमचा 400ची एक स्प्रिंट 1 मिनिट 25 सेकंदात बसेल तेव्हाच तुमचं 1600 आउट ऑफ बसेल. 1600 ज्यावेळेस टायमिंग काढायचं असतो त्यावेळेस तुम्हाला म्हणजे सांगेन मी का नेमकी म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडवरती जाल, फायनल ग्राउंडवरती जाल त्यावेळेस मी एक व्हिडिओ टाकेन की त्यावेळेस आपण काय काळजी घ्यायला पाहिजे की 1600 पळते वेळी किती अंतरावरती आपला स्पीड डेव्हलप म्हणजे किती जास्त जोरात घ्यायचा किंवा किती अंतरावरती कमी करायचा. कमी तर करायचा नसतो मित्रांनो. एकदा आपले स्टार्टिंग केले, स्टार्टिंगला जो स्पीड असतो तोच मित्रांनो शेवट 1600ला एंडिंगला पण तोच आपला स्पीड ठेवावा लागतो. शेवटला म्हणजे 200 ते 150 मीटर राहिलं ना तेव्हा थोडासा जास्त स्पीडने करावं लागतं, जेणेकरून आपला आणखीन 2-3 सेकंद कमी व्हावं यासाठी. आणि तुमचं हे ग्राउंड सकाळी झाल्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा स्ट्रेचिंग. तुम्ही जेवढी स्ट्रेचिंग कराल तेवढी तुम्हाला इंजुरी होण्याचे कमी चान्सेस असतात. म्हणजे कुठं पेन वगैरे होणे, हात दुखणे, गुडघा दुखणे, कंबर दुखणे, हे जे छोटे छोटे राहतात पण ते क्लिअर होऊन जातात स्ट्रेचिंग केल्याने. पायाचा तळवा वगैरे दुखत नाही, सांधे वगैरे दुखत नाही स्ट्रेचिंग केल्याने. जेवढी तुम्ही एक्सरसाइज कराल म्हणजे ग्राउंड झाल्यानंतर जेवढी तुम्ही स्ट्रेचिंग कराल तेवढी तुमची बॉडी पण फिट राहील, आपल्याला काही इंजुरी नको व्हायला यासाठी. मित्रांनो ग्राउंड झाल्यानंतर तुम्ही अर्धा तास तरी तुम्ही म्हणजे तुम्हाला जेवढा वेळ देते म्हणजे 15 मिनिटं तरी तुम्ही स्ट्रेचिंगसाठी द्या ग्राउंड झाल्यानंतर. याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या मित्रांनो. यानंतर 100 मीटर. 100 मीटरला मित्रांनो काही तुमची 1600ला जी प्रॅक्टिस करतात ना त्या प्रॅक्टिसमध्येच तुमचं 100 कव्हर होत जातं. पण तुम्ही हे 200च्या स्प्रिंटा 150च्या स्प्रिंटा ह्या रोज 100साठी मारत जा. 100 वेळ टायमिंग बघा तुमचा 100चा किती येतो. आणि जेव्हा 100ची प्रॅक्टिस करते वेळ तुम्ही फक्त रोज 100 मीटरची प्रॅक्टिस न करता तुम्ही 200, 150 या पद्धतीने तुम्ही रोजच्या रोज स्प्रिंटा मारत जा 100साठी. मित्रांनो तुमचं 100 मीटर बरोबर आपोआप कव्हर होऊन जातं. ज्या मुलांचं 1600 चांगलं असतं त्यांचं 100% 100 मीटर हे चांगलंच असतं. 100ला मित्रांनो तुम्हाला 12 मार्क तरी कसे पण येऊनच जातात 1600ची जर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली. गोळ्याचं तरी नाही मी सांगू शकत. गोळ्याचं मित्रांनो एवढं सांगू शकतो की तुम्ही कोणाची म्हणजे गोळा फेकण्याची कोणाची कॉपी करू नका. जी तुमची पद्धत आहे ना तीच पद्धत तुम्ही वापरा. फक्त रोजच्या रोज गोळ्याला तुम्ही वेळ द्या. गोळ्याची एक्सरसाइज मी त्याच्यावरती पण व्हिडिओ टाकेन मित्रांनो. सध्या माझ्याकडे गोळा नाही आहे, इथं पोरं प्रॅक्टिस करतात, मी तिथे जाईन तेव्हा तिथे एक व्हिडिओ बनवून टाकेन. एक मित्र आहे त्याला घेऊन जाईन, त्याचा गोळा चांगल्या पद्धतीनं त्याला अनुभव पण आहे गोळ्याचा, त्याच्याकडून मी माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. पण तुम्ही म्हणजे असा गोळा फेकण्याची पद्धत जी आहे ना ती कोणाची कॉपी नका करू. आपण आपलीच पद्धत ठेवा पण रोजच्या रोज प्रॅक्टिस करा, बस एवढं मी गोळ्यासाठी तुम्हाला सांगेन. त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे. मित्रांनो याच ज्या पद्धतीने मी सांगितलं जाऊन त्या पद्धतीने तुम्हाला जर करता आलं तर त्या पद्धतीने करा. आणि त्यामध्ये तुम्हाला आणखीन काय डेव्हलप करता आले तुमच्या पद्धतीने तर तुम्ही करू शकता. पण मित्रांनो मी फक्त 1.5 महिना प्रॅक्टिस केले होते आणि 1600 माझं 1.5 महिन्यात मी कव्हर करून घेतलं होतं.
माझा 1600ला बेस्ट टायमिंग हा 5 मिनिट आला होता, बस एवढंच. 5:05च्या वर माझा टायमिंग कधीच नाही केला, पण 5:05 हा माझा बेस्ट टायमिंग होता 16चा. मी फक्त 1.5 महिना प्रॅक्टिस केली होती. जर काही जर तुम्हाला आणखी सांगायचं असेल किंवा कशा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मित्रांनो कमेंट करा. आणि मित्रांनो काही जर SMS वगैरे काही पर्सनल करायचं असेल तर मी इंस्टाग्रामची लिंक दिलेलं आहे, त्या इंस्टाग्रामवर तुम्ही पर्सनल SMS करू शकता. त्याचं उत्तर मी तुम्हाला लगेच देईन. मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा.